शहरातील अस्तित्वात आलेल्या पद विक्रेता झोनला अधिकृत मान्यता देण्याबाबत तसेच अमरावती शहरात जे नवीन 29 हॉकर झोन केले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे असा आरोप करीत सोमवारी मनपा प्रवेशद्वार समोर आंदोलन करण्यात आले। शहीद भगतसिंह हॉकर्स युनियनचे अध्यक्ष गणेश मारोडकर यांच्या नेतृत्वात शेकडो हातगाडी फेरीवालेसह इतर हॉकर्स मनपा प्रवेशद्वार समोर एकवटून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमरावती शहरात नव्याने तयार करण्यात आलेले झोन तातडीने रद्द करण्यात यावे। युनियनने सादर केलेल्या पद विक्रेता योजनेस पद विक्रेता समितीत मान्यता घेऊन नव्याने आवश्यक असलेल्या ठिकाणी झोन तयार करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। मागणी पूर्ण केली नाही तर हजारो हॉकर्स व्यावसायिक महानगरपालिकेसमोर मोठे आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी युनियन अध्यक्ष गणेश मारोडकर, दीपक लोखंडे, जावेद शेख, सूरज चटार यासह शेकडो हॉकर्स उपस्थित होते। केलेले आहे यानंतर जो हॉकर झोन मध्ये व्यवसाय करेल त्यालाच आम्ही व्यवसाय करू देऊ, अन्यथा व्यवसाय करू देऊ नये। परंतु माझं मॅडमला सांगणं आहे का मॅडम, ज्या 2017च्या योजनेप्रमाणे आपण जे कारवाई केलेली आहे, जे काम केलेलं आहे, तर हे हायकोर्टाने हे पूर्ण रद्द केलं आहे। हे पूर्ण रद्द केलेलं आहे, हे पूर्ण जजमेंट आहे 118 पेजेसचं। हे आज आम्ही मनपा आयुक्त मॅडम यांना देण्यासाठी आलेलो आहोत। याची कॉपी ज्यावेळेस जजमेंट लागले संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेमध्ये देण्यात आली होती, पण इथे आली का नाही मला माहिती नाही आहे। या ऑर्डरप्रमाणे 2017ची योजनाच रद्द झाली आहे, तर यांनी जे रद्द झालेली योजना आहे त्या कोणत्या आधारावर यांनी हे हॉकर झोनची निर्मिती केलेली आहे। आम्ही हॉकर झोनचे सदस्य आहोत, पतविक्रेता समितीचे सदस्य आहोत। 9 तारखेला मीटिंग झाली, बैठक झाली, त्यामध्ये आम्ही यांना स्पष्ट भाषेत सांगितले होते की एकही हॉकर झोन आपण सँक्शन करू नका, कारण हे हॉकर झोन आम्हाला मान्य नाही आहे, आमच्या हॉकर व्यावसायिकांना मान्य नाही। परंतु जो आमचा अधिकार आहे, जो आम्हाला अधिकार दिलेला आहे शासनाने, जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या पूर्ण आमच्या अधिकाराचा आनंद महानगरपालिका करत आहे। आमचं कुठेही ऐकल्या जात नाही। आमच्या सांगण्यावरूनच पतविक्रेता सदस्यांच्या सांगण्यावरून हॉकर झोन, रेड झोन, नो हॉकर झोन याची निर्मिती होते, परंतु महानगरपालिका असे कुठलेही काम करत नाही। हुकुमशाहीच्या मार्गाने महानगरपालिका चालली आहे आणि अगर हे आमचं सोडावं, अगर हे हायकोर्टाचं ऐकायला तयार नसेल तरी किती मोठी हुकुमशाही झाली। हे हुकुमशाही भगतसिंग हॉकर युनियन कदापि सहन करणार नाही। अगर हे आज रद्द झालं नाही, आम्ही इथून उठू नये आणि याच्यापेक्षा